कळसावाल्या मैदानी बाबाजी आता इकडे पुढे जायचंय. कळसावाल्या मैदानी इकडे रस्त्यावर कळसावाल्या मैदानी मंदिरात चला. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबाजींच्या हस्ते या ठिकाणी पूजा होते. कृपया तुम्ही सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपली महिलांच्या बाजूला ज्या आहे त्या मुलींनी तिकडे बसायचं आहे आणि समोर जी जागा आहे त्या ठिकाणी मुलांनी बसून घ्यायचं आहे. पावनपोळीमध्ये स्वामी शिवगिरी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अतिशय सुवर्णयोग या ठिकाणी आलेला आजचा पहिला सोमवार आहे श्रावणी आणि आपण सर्व देवाचं काय नाव ठेवलेलं आहे? काशी विश्वनाथ भगवान की जय. आता ते सगळ्यांचे बोल हरिओम घेतलेले ओम राजा महाराजा विश्वचक्र विश्वधर संभरणाना सुगंध पुष्पमेता काल भवानीच पुष्पांजली महत्व ग्रहण नमः पार्वती पते गोपाल कृष्ण भगवान देव दत्त लक्षगुरु स्वामी महाराज की जय. काशी विश्वनाथ महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. विश्वव्यापी मूर्ती जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ती जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन भक्तांची हो जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति ओ जय जनार्दन ओम स्वरूप मूर्ति जय
जनार्दन शिव स्वरूप मूर्ती जय जनार्दन शिव स्वरूप मूर्ती हो जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य जय जनार्दन राम स्वरूप मूर्ती जय जनार्दन राम स्वरूप मूर्ती जय जनार्दन कृष्ण स्वरूप मूर्ती जय जनार्दन कृष्ण स्वरूप मूर्ती हो जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन चैतन्य सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जय जनार्दन प्रथमोत्सव बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल त्याकरता उत्तम दादा अण्णा उगले शिवाजी आरोटे आणि अशोक मुंगसे चला बाबाजींच्या पालखी पूजनासाठी व्यासपीठासमोर यायचं आहे जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं सर्वांनी वर हात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाबाजींच्या पालखीचं पूजन होत आहे गुरुचं पूजन चला करूया थाटात चला करूया थाटात गुरुचा संदेश पोचू काना कोपऱ्यात पूजन करायचं गुरुच्या पादुका पूजायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या ताळी सर्वांनी वर हात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होत आहे त्यानंतर स्वामीजींच्या पूजनासाठी भागवत भाऊ कैलास भाऊ आरोटे नवनाथ भाऊ गडचे जय बाबाजी भक्त परिवार सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं आहे ज्यांचे नाव घेतले त्यांनी बाबाजींच्या पूजनासाठी मन मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो चला भक्तांनो उठा लवकरी हातात घेऊन पंचारती गुरुचं रूप मी आठवतो सर्वांनी वर हात करायचे टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचंय मन मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो मंदिर गुरुला पूजितो काळी सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने होत आहे मंदिर गुरुला पूजितो त्यानंतर भजनी मंडळाचंही पूजन भक्त मंडळाच्या वतीने ते संपन्न होत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं लागी लगन गुरु लागी लगन गुरु चरण लागी लगन गुरु चरण लागी लागी लगन गुरु चरण लागी गिरी मौनगिरी 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 रमेश मनोहर आरोटे सर्वांनी पुढे यायचं बाबाजींच्या पूर्ण पूजेसाठी ज्यांचे नाव घेतोय संतोष आरोटे अण्णासाहेब उगले अशोक मुंगशे रवींद्र अशोक
आरोटे, रघुनाथ आत्याबा कहांडळ, दत्तू बाबूराव आरोटे, ज्ञानेश्वर एकनाथ कहांडळ, शिवाजी चंद्रभाना आरोटे, उत्तम रतन मुंगशे, दशरथ गोपाजी कहांडळ, राजूभाऊ कहांडळ यांनी सर्वांनी इथे यायचंय, सर्वांनी बाबाजींच्या पूजनासाठी. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, ज्यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं, अशा सर्वांच्याच वतीने बाबाजींचं पूजन इथं होत आहे. तरी सर्वांनी इकडे यायचं आहे. अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, मैं वो दास तुम्हा. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. हो मैं वो दास तुम्हारो. अहो गुरुदेवा शरण तुम्हारो, अगरबत्ती बंद करा. गुरुदेवा शरण तुम्हारो, मैं हूँ दास तुम्हारो, मैं हूँ दास तुम्हारो. गुरुदेवा 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 जनार्दना. जनार्दना सद्गुरु जय जय गुरु महाराज, जय जय परम सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परम सद्गुरु, जय गुरु महाराज, गुरु जय परम सद्गुरु, गुरु महाराज. सर्व कलशवाल्या महिला आहेत त्यांनी जागेवर उभं राहायचं, कलश घेऊन सर्व कलशवाल्या महिला फक्त जागेवर उभं राहायचं. कलश डोक्यावर घेऊन उभं राहायचंय. सर्व महिलांना विनंती आहे की ज्या कलश घेऊन आलत्या, ज्या माझ्या माता भगिनी, त्यांनी कलश घेऊन डोक्यावर उभं राहायचंय. कृपया ज्या कलश घेऊन आलत्या त्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण जागेवर उभं राहायचं. भक्तांना विनंती करतो की त्यांना प्रसाद द्यायचा आहे. ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे कलशासाठी.
कलश की अमृत धारा, इस कलश की अमृत धारा, इस कलश की अमृत धारा, इस कलश की अमृत धारा, बरसे कलके कलके हो ज्योति कलश झलके हो ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। मुंगसे मामांच्या वतीने बाबाजींचं पूजन स्वतंत्र होईल. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. हरि ओम नारायण मधुसूदना जनार्दना, हरि ओम नारायण मधुसूदना. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. बाबाजींच्या वतीने मग मामांना शाल आणि श्रीफळ देण्यात येत आहे. हर हर शंकर सांब सदा शिव, शंकर सांब सदा शिव, हर हर शंकर सांब सदा शिव, हर हर शंकर सांब सदा शिव. बाबाजींच्या पालखीचं पूजन मोक्ष मामाच्या वतीने झालं. स्वामीजींचे पूजन होईल. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. उमा पार्वती तुम्हास शोभे, उमा पार्वती तुम्हास शोभे, उमा पार्वती तुम्हास शोभे, उमा पार्वती तुम्हास शोभे. मांडीवरी गणपती विराजे, मांडीवरी गणपती विराजे, त्रिशूळ डमरू डम 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 बाजे, त्रिशूळ डमरू डम 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 बाजे. हरि ओम नारायण मधुसूदना नारायण, हरि ओम नारायण मधुसूदना जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षम्, एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं
तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळाने कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वती हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जनातन धर्म की हनुमान यावर रामचंद्र काशी विश्वनाथ भगवान कुंडलिका ज्ञानदेव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांनी 2 मिनिटं भजन कर हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे जय हो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जय हो जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी शिवरात करू 2 मिनिट वा गोड असं भजन म्हणायचं सर्वांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सर्वांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जनार्दन टाळी 1 2 3 जय जनार्दन वा वा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेनं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने आम्ही ज्या गावात आलो त्या गावाचंच नाव खूप गोड आहे. कोणाचं आहे? कवठ. म्हणून इथं देव आहे, प्रत्यक्ष महादेव. एवढा आनंद झाला दर्शन घेतल्यानंतर. श्रावण महिन्यात ज्या मंडळानं एवढं सुंदर आयोजन केलं, पहिलाच सोमवार आहे आणि 26 वर्षांनी योग आलेला आहे. 5 सोमवार एकाच वेळेस आले. इतकं सुंदर पर्वणी आहे. पहिला सोमवार विशेष म्हणजे पार्थिव शिवलिंगाला या जगात सर्वात जास्त महत्त्व आहे आणि ते पार्थिव शिवलिंग देवकवठ्याला आहे. हे भाग्य आहे. प्रत्यक्ष तुम्हाला निर्माण करायची गरज नाही, ते मुळात निर्माण झालेलं आहे. पण आपल्याला आपला तो देव एक करुणी घ्यावा. तेने विने जीवा सुख लोगे तेने विना जीवा सुख नो. आपल्याला आपला देव कळत नाही, म्हणून म्हणतो आदिनाथ गुरु. तो आदिनाथ भगवान इथं बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे. ज्याला अनुभूती येईल त्याला येईल, कारण तो स्वतः तुमच्यासाठी निर्माण होतो. लोक म्हणतात ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव आला ऐता. तुमच्या गावात देव आला, देवघराला देवघराला भक्ती सन्मान तुझला, भक्ती सन्मान तुझला, देवघराला 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 देवघराला. म्हणजे जागृत होणं. काशी विश्वनाथ नाव आपण दिलेलं आहे, खूप चांगलं आहे. आपण म्हणतो ना, हर हर महादेव शंभो. 3 नाव आले याच्यात, काशी विश्वनाथ गंगे. 3 नावं सकाळी दररोज घ्यायची. काय? काशी विश्वनाथ आणि गंगे. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव. आणि अजून स्नान करताना काय म्हणायचं? हर हर गंगे. काय म्हणायचं? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा सकाळ दोष जातील भंगा, सकाळ दोष जातील भंगा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. दररोज गंगेला जाऊ का आपण? नाही जात. पहिले लोक खूप चांगले होते. त्यांच्या बाथरूममध्ये काय असायचं? तो तांब्याचा. जुने लोकांना लक्षात आलं काय राहायचा? गंगा. म्हणजे गंगेचं नाव त्या निमित्ताने यायचं मामा, बरोबर आहे का? त्या निमित्ताने गंगेचं स्मरण व्हायचं. आता काय निघालं? शावर. कुठून पाणी पडतं तेही समजत नाही आणि कुठं माणूस बसतं तेही समजत नाही. पहिले लोकांचं खूप छान होतं. म्हणून 3 वेळेस गंगेचं स्नान आपल्याला वाटावं, आपल्या घरातच व्हावं, तर 3 वेळेस काय म्हणायचं? हर 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 गंगे, हर हर 3 वेळेस म्हटलं पाहिजे दररोज स्नान करताना. गंगेच्या स्नानाचं पुण्य भेटतं. एक वेळेस जर तुम्ही इथं आला, या ठिकाणी या जागेचं आल्यालाच महत्त्व कळालं. कधी कधी काही ठिकाणी अशी गाय जाऊन उभा राहते आणि आपाप पान होते आणि दुधाच्या धारा लागतात. अशी जागा असते. तिथं गुप्त महादेव असतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि ते वालुका लिंग करायचे स्वतः, त्रिकाल 3 वेळेस करायचे. जिथं जिथं त्यांनी वाळुका लिंग केलं किंवा जे महान लिंग बनवलं, त्याची पूजा केली, ते स्थान अजूनही जागृत आहे. ते स्थान प्रत्येक ठिकाणी आहे. ह्या ठिकाणचं जे महत्त्व आहे ते अलग आहे.
विश्वनाथाचं महत्त्व, जिथं आपोआप पिंडी एक इकडनं निर्माण झाली की इकडून निर्माण होते. म्हटलं काय भाग्यवान आहे. म्हणून आम्ही एक कवठं पाहिलं होतं. आता या भागात एक कवठं आहे अजून कुठंतरी, हां त्या कवठ्याकडे गेलो होतो. पण म्हणलं आज आपण चाललो देवाच्या कवठ्याला. आणि खरंच इथं आल्यानंतर महाशिवरात्रीला देवाला काय व्हावं लागतं? कवठ व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? एक लक्षात घ्या, पार्थिव शिवलिंग ह्या महिन्यामध्ये बनवायचं आहे तुम्हाला. इथं आपोआप बनलेलं आहे. आपली जर मनोकामना पूर्ण व्हावं असं वाटत असेल 2-5 मिनटं घेतो. परंतु ही तुमचं जसं सद्गुरू जनार्दन स्वामी 12 वर्ष तपश्चर्या करून ज्यावेळेस गुफेतून निघाले, आता आम्ही इथं आलो. एवढं उंच असण्यावर कधी बसत नाही बाबाजींपुढं, कारण गुरुचं स्थान उंच पाहिजे. आम्हाला एवढ्यात बसायचं कधी शक्य नाही. परंतु कारण आपले बाबाजी जगद्गुरू आहे, महान विभूती आहे. साक्षात जगद्गुरुषने भगवान शंकराचा अवतारच या भूतालावर आलेला आहे. भोळा शंकर स्वामी जनार्दन, भोळा शंकर स्वामी जनार्दन, तेथे मी पामर काय वरणो, तेथे मी पामर काय वरणो, भोळा शंकर स्वामी जनार्दन, भोळा शंकर स्वामी. साक्षात भगवान शिव. कारण एकदा बाबाजी याला चालले होते, हरिद्वारला चाललं होतं. सर्व संत होते. बाबाजी ट्रकमध्ये बसायचे. मध्ये असा एक कप्पा होता. इथं बाबाजीचा परिवार भरपूर पाहिला असेल त्या काळात. आणि त्या काळात एवढे चांगले कपडे नव्हते. बाबाजीचे सगळे शिष्य बारदाना घालत होते. काय घालत होते? बारदाना असायचं. आणि खाली पण एक पोतणी असायची, वरती पण. आणि आता जसं आम्ही एवढे चांगले केस ठेवतो, त्या काळात असे केस नाही, जटा राहायच्या. काय राहायच्या? खूप जटा असायच्या मस्त. आपण म्हणतो ना, शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले बाबांचे दार, बाबांच्या शिरावर झोपे जटाभार, स्वामींच्या शिरावर झोपे जटाभार, हो जटाने बाबा दिसेना. हो, म्हणजे लक्षात घ्या, त्याला वेळ द्यावा लागेल तुम्हाला. एका तासात नाही ऐकता येणार एवढं. आणि बाबाजी चालले, मस्त जटा होते. सगळे महाराज असे बसलेले होते. जो मोठा PSI जो अधिकारी होता त्यांनी पाहिली गाडी, ट्रक पाहिली. आणि त्याच्यात सगळे बारदानधारी असे, अरे कुठं चालले, कुठं चालले, गाडी थांबा, गाडी थांबा. म्हणजे आता त्याला काय माहिती गाडीत कोण बसेल. त्याला लक्षात, गाडी थांबा. त्यावेळेस निफाडकर सर होते गाडी चालवताना. त्यांनी सांगितलं, आमची बाबाजी गाडीत बसेल. त्यांनी सांगितलं, आपण नाही कोणाला ओळखत म्हणे. हे काय म्हणे, बारदाने बिरदाने काही गाडीचं लायसन बिसन आहे का नाही. त्यांनी निफाडकर सरांनी असे हात जोडले, साहेब फक्त आमच्या बाबाजीचं दर्शन घ्या, मग काय करायचं ते करा. तो साहेब म्हणे, अहो पहिल्यांदा तयारच होईल. आला, बाबाजीचा असा दरवाजा उघडला. या ठिकाणी घडलेली कथा आहे त्या जागेवरती. साहेबांनी असा हळूच दरवाजा उघडला आणि जनार्दन स्वामी त्या ठिकाणी, जनार्दनने साक्षात भगवान शंकराचा अवतार त्यात दिसला. साष्टांग दंडवत केला त्यांनी, बाबाजी माझी चूक झाली, मी तुमची गाडी अडवली. बाबाजी तोपर्यंत एक वेगळा भूषा होता, नागाची फणी एकदम अशा जटाजूट. त्यांनी त्या ठिकाणी 1 महिना रजा दिली. आजपासून जिथं बाबा हरिद्वार करून येईल मग इथं परत उतरेल मी. जनार्दन स्वामींच्या त्या चौकीवर त्यांनी रजा दिली आणि बाबाजीच्या गाडीत बसला. बाबाजीची गाडी पुढे निघाली, जनार्दन स्वामींची. बाबाजींनी सांगितले, इथं थांबा, इथं थांबा. बाबाजीने 11 वाजले आत्ताशी, आपल्याला 12 वाजता स्नान राहतं, तुम्ही 11लाच का बरं गाडी थांबू राहील. नाही नाही म्हणे, इथंच थांबायचं आपल्याला. सगळ्यांनी ते पूजेचं साहित्य काढलं. थोडाफार राजस्थानची बॉर्डर होती. खूप असं तिथं वातावरण छान होतं. बाबाजी पूजाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी एक जोडपं आलं ज्या जागेवालं आणि सांगितलं, ह्या बाबाजी का? म्हणजे हो. म्हणजे आमचे जनार्दन स्वामी. 10 वर्षापासून माझं लेकरू पाहत नाही,
आणि 10 वर्षापासून माझं लेकरू बोलत नाही, की जनार्दन बाबा बोलायला लावतील का? करिले ते काहे नो हे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज शुद्ध अंगी करिल ते काय नो हे महाराज करिल ते काय नो हे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज शुद्ध अंगी काय करू, गाढवाची घोडे करती दृष्टीपुढे असे आपले बाबाजी होते. त्या लेकराला बाबाजीची पूजा झाली, अशी पालखीतून बाबाजी बाहेर असं डोकले. आईवडिलांनी हात जोडले, बाबाजी आमचं लेकरू मुक्क आहे, आमचं लेकरू बोलत नाही, आमचं लेकरू पाहत नाही. बाबाजीने विभूती दिली आणि विभूती दिली त्याच्या कपाळाला लावली आणि तेवढ्यात लोकांनी जय जयकार केला. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. त्याच वेळेस त्या मुलाने सुद्धा जय जयकार केला आणि डोळे उघडले. बाबाजींनी सांगितलं कोणासाठी नाही, याच लेकरासाठी मी थांबलो होतो. त्यांनी 10 वर्षापासून पाहिलं नाही, 10 वर्षापासून त्याच्यासाठी मी थांबलो. असे बाबाजी होते. अवतार धरोणी साचा अवतार धरोणी साचा उद्धार केला जडची माता उद्धार केला जडची माता एक जनार्दनी नामाचा वाढविला महिमा वाढविला महिमा. ओम नमो जी शिवा ओम नमो जी शिवा नमो तुझा महादेवा नमो तुझा जनार्दन करुणी उपकार जीवा अवतार अवतार. असंच एका रानावनात असं मंदिर होतं. 2 दृष्टांत सांगू, खूप वेळ झालेला आहे. पुढं न्यायडोंगरीला शिवमहापुराण कथा आहे. आणि असं एक जंगलामध्ये होतं. जंगलात असताना एक मुलगा आला. त्याने पाहिलं, अरे हे तर महादेवाचं मंदिर आहे. तिथं राजा पूजा करीत होता. आणि राजा पूजा करत असताना त्यांनी पाहिलं, अरे हा बेल वाहतं, हे वाहतं. मग आपणही काहीतरी नेम केला. तो ढोरक्या होता, गाई वळवणारा, भिल समाजाचा होता. त्याने एक काम केलं, जसं सगळ्या लोकांनी पाणी टाकलं, राजांनी पूजा केली, हे गंगेत डुबकी मारायचं, तोंडात पाणी भरायचं आणि गाई कुठं जात आहेत तिकडं लक्ष राहता देवाजवळ यायचं. नियम केला त्याने, नित्यनियम. आला काशी विश्वनाथाकडं पाहायचं, एक पिचकरी मारायची पळून जायचं. महादेव किती भळाय पहा. तांब्या नाही, काही नाही. त्यांनी कशाचा तांब्या बनवला? देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त जोडोनिया देवा जोडोनिया देवा नाम घेतो देवा मी. म्हणून या ठिकाणी तुम्ही पूजा करतात, 1 महिना पारायण करतात, त्याच्यावरून सांगतो. तर यायचं फक्त देवाने पाहायचं, देवाकडं पाणी असं टाकून दिलं की चालला. राजाची पूजा 3रा सोमवार होता. 1 तास 2 तास 3 तास झाली. हे बिचारं गंगेवरून येईल होतं, डुबकी मारलेली होती आणि कशात पाणी होतं? तोंडात. जसं बजरंगबली बसला तसा तो. त्याचा नियम होता, गाई कुठं गेलं तरी चालेल, भूक लागली तरी चालेल, परंतु हे पाणी टाकल्याशिवाय कुठं जायचं नाही. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले. महादेवाला वाटलं भक्त तर माझा बाहेर आहे खरा. हे काय दही दूध सगळंच वाहत आहे. दही वाहिल्याने काय होतं? जर आपण दररोज महादेवाला दही वाहिलं तर घरात सगळं घर एका जीवाने राहतं. दह्याचं स्नान घातल्यावर महादेवाला, मधाचं स्नान घातल्यावर काय होतं? दही मध तुपाचं स्नान घातल्यावर काय होतं? पंचामृत घालावं देवाला, लक्षात राहू द्या.
पंचामृत या ठिकाणी आपण देवाला स्नान घालताना पंचामृत अवश्य. मध टाकल्याने काय होतं, दूध टाकल्याने काय होतं, याचं सर्व चिंतन आहे. तसं त्यांनी देवाने पाहिलं 1 तास 2 तास 3 तास झाले, काय खरं नाही. आता एक दगड असा हल्ला. राजाने सांगितलंय ब्राह्मण देवता मंत्र किती राहिले, म्हणे अजून अर्धा तास. ते बाजूला ठेव तुझे मंत्र. वरून जर दगड पाडला गेलो आपण. ऐका बरं का, सगळे पळाले. राजा पळाला, ब्राह्मण पळालं, हे एकटंच बसेल होतं. याला वाटलं बरं झालं मंदिर खाली झालं. आलं असं सगळं सपासपा जमा केलं आणि दिलं फेकून सगळं मंदिरातलं. आणि मंदिरात पाणी टाकणार, वरून दगड पडताना दिसले त्याला. लय मोठा दगड पाडणार. पाणी आपलं टाकून घेतलं, त्या पिंडीवर आडवा पडला. माझा भोले बाबा लगेच प्रगट झाला. भोले बाबा आशीर्वाद द्यायला लागला. भोले बाबा पाहायला लागले, आशीर्वाद द्यायला लागला. देवाने सांगितलं का रे, बाकीच्याला भीती वाटते, तुला वाटत नाही का भीती? त्यांनी सांगितलं देवा, आतापर्यंत तू माझं रक्षण केलं, पण आता तू मारणार होता, मी तुझं रक्षण करतोय. लक्षात घ्या, काय भक्ती असेल. भक्त ऐसे जाना जितेही उदास, भक्त ऐसे जाना जितेही उदास, भक्त ऐसे जाना जितेही उदास, भक्त ऐसे जाना जितेही उदास. गेले आशा पास निवारुनी, असा भक्त देवाला आवडतो, महादेवाला आवडतो. मग तुम्ही काय वाहतात, कसं बेलाचं पान वाहतात. बेलाचं पान तर असं व्हावं लागतं. दर्शन घेताना आपलं पाठ दक्षिणेकडे झाली पाहिजे, आपलं मुख उत्तरेकडे झालं पाहिजे. पाणी टाकताना जशी तेलाची धार तशी पाण्याची धार खंडित हो. नाही तर अर्धा तांब्या तू घे, अर्धा तांब्या मी घेतो, असं महादेवाला अखंड लागतं सगळं. अखंड मंडलाकारं व्याप्तयेन चराचरं. कोणती गोष्ट, पाणी टाकायचं तरी अखंड, बेलाचं पान टाकायचं तरी अखंड, सगळं अखंड लागतं देवाला, महादेवाला. तांदूळ जरी व्हायचं तो सुद्धा खंडित चालत, तांदूळ सुद्धा नाही. म्हणजे कोणती गोष्ट खंडित झालेली महादेवाला चालत नाही. म्हणून या ठिकाणी हे जे दैवत आहे, फार चांगलं दैवत आहे. प्रत्येकानं थोडीशी माती घ्यायची, 1 महिना पार्थिव शिवलिंग बनायचं, त्याच्यावर फुल घ्यायचं, फुलाने पाणी टाकायचं. असं त्रिकाल पूजा केली तर श्रावण महिन्याचं महत्त्व तुम्हाला समजू शकतं. आपण फार भाग्यवान आहात की जेणेकरून या ठिकाणी जागृत देवस्थान आहे. मुळात सर्वजण या ठिकाणी येत जा. महाशिवरात्र असो की सोमवार असो, कायम सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष येवो तुमच्या दर्शनास यावे मान. म्हणून कायम तुमच्या दर्शनाला येऊ. या जागेचं महत्त्व अलग आहे, जागृत स्थान आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो, कथा केली मढीजवळ, तिकडं ते कुठलं गाव होतं काय माहिती, काय मेरीला. तिथं पाहिलं एक वृद्ध देव पाहिला आम्ही, म्हातारा देव. इतका सुंदर आहे. असंच कोण कोण गेलो तिथं, आपण सगळे होते ना. जिथं म्हणजे त्या देवाचं आम्हाला आज लक्षात आलं की एक महादेव तिथं पाहिला, त्या कुठलं गाव आहे काय माहिती, ते लक्षात नाही येत. वृद्धेश्वर महादेव आहे. हां, कोणी कोणी पाहिले, हां बरोबर पाहिलेले ना. असं असाच देव. म्हणलं वृद्धेश्वर आपण तिथं पाहिला आणि दुसरा वृद्धेश्वर इथं पाहिला. म्हणजे जागृत देवस्थान. अशा या देवस्थानाची नक्की पूजा करा. बेलाचं पान, 1 लोटा पाणी आणि थोडेसे मूग. एक वेळेस मुठभर मूग लागतात, कधी कोणती तिळाचे मूग, असं अनेक प्रकारचं आहे. वेळ खूप झालेला आहे, आम्ही पण लेट झालेलो आहे. फक्त मंडळानं अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मळा जरी असला तर मळ्यामध्ये महादेव आहे, एक लक्षात राहू द्या. शिव असला तर शिवावर शिव भगवान शंकर साक्षात बसलेले आहे. ह्या ठिकाणी कोणीही विसरू नका. या ठिकाणी मनोभावाने जर पूजा केली तर भगवान महादेव विश्वनाथ तुम्हाला विश्वातल्या सर्व वस्तू दिल्याशिवाय राहणार नाही, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगून ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून सर्वांनी आरतीसाठी जागेवर उभं राहायचं आहे. तोपर्यंत प्रसाद घेऊन या. प्रसादावर मंत्र होतील. जय जनार्दन, जय बाबाजी.
Hare